नाव वैष्णवी, नगर परिषद शाळा क्रमांक 11 मनमाड. आमच्या नाटकाचे नाव आहे बळीराजा. हॅलो नमस्कार, मी वाय चिंगी. मी विचारते वाय 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 आणि महाराष्ट्र उत्तर देतो काय काय काय. माझ्या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत करते. ह्या माझ्या मैत्रिणी शिवा आणि समू. हाय, मी आहे शिवा. सगळीकडे आपलीच हवा. हाय, मी समू. मी आहे एकदम खास, राहते नेहमी बिंदास. आज आम्ही सर्वजण आलो आहोत एका खेडे गावात. तुझ्या व्हिडिओला थांब, 1 मिनिट पॉज करते. अरे वा, खेड्यात राहून देखील बरं नॉलेज आहे तुला. आमचं गावीला अपडेट झालं तुमच्या मोबाईल. आमच्या बऱ्याच लोकांनी शेतात पिकवणं कमी करून खरं आहे, पण गावात लाईट केव्हा येईल हे माहित नाही. गावातील समधी लोक मोबाईलच्या टॉर्चवर काम भागवितात. काय सांगतोस, गावात लाईट नाही? हा ना, पण मला अंदाज राहायची की मागतो दुसरा नंबर माझा आला. माझा काय पण बोलतोस आता. चल डोळे मिटून आम्हाला पकडून दाखव बरं. तुम्ही बघू शकता, या मुलाने डोळे मिटून पण समूह शिवाला पकडलं. त्यांना माहित असणार आमची शाळेची अंगीर कोशिंबीर आमच्या ठाकरे सरांनी सोशल मीडियावर याला दाखवली होती. काही पण भेटतोच आता. गावात मोबाईलला रेंज असेल का? तुझ्या मोबाईलला रेंज नाही का? अरे हो रे, इथे तर फुल रेंज आहे. पण गावात मोबाईलला रेंज कशी काय? आमच्या बऱ्याच लोकांनी शेतात पिकवणं कमी करून शेतातील काही जमीन टावरसाठी भाड्यानं दिली. अच्छा, त्यामुळे शेतातले डोलणारी पिके कमी आणि टावर जास्त झाले. पूर्वी पक्षी बुजगावण्याला घाबरायचे, आता टावरला घाबरतात. येथे जाऊ दे ना, तुम्ही शाळेत जाता की नाही? हो, मग मला माझं शेत आणि माझी शाळा दोनच गोष्टी लय आवडतात. तुला शाळा आवडते? आम्ही तर मंडेला शाळेत गेल्यावर संडे कधी येण्याची वाट बघतो. खूप बोर होतं इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये. हो ना ग, कळत काहीच नाही. फक्त हे करा, ते करा, हे करा, ते करा, असंच करता. नुसता वैताग. हो ना, खरं आहे. आमच्या क्लास मधले स्पेशल भारी वाटतंय ना, फुल नेचर मध्ये. आमची शाळा बी खुली अशी आहे. छापरातील काढून तुल्याने मोकळी हवा, खिडक्यांची लाकडं कुजली म्हणून सर्वच मोकळं. एवढंच काय, काही वर्गात चक्क झाडाखाली पडतात. फुल तुमचे एसी. आमच्या शहरात जोर जोरात पाऊस आला की लगेच सुट्टी जाहीर होते. आम्हाला तर रविवारची सुट्टी पण नको वाटते. का? खिचडीला खाडा पडतो. म्हणजे काय? म्हणजे बघ, आम्हाला शाळेपासून आर म्हणून खिचडी दिली जाते. आम्ही थोडी खातो आणि थोडी डब्याला घेऊन जातो. का? कशासाठी? आमच्या मायसाठी. तिला लय भूक लागलेली असते. ती कामावरून आली की मी तिला माझ्या हातानं खायला देतो. शाळा सुटल्यावर काय करतात तुम्ही दोघं? आम्ही दोघं मस्त घरी घेऊन चालले जातो. गावाबाहेरच्या डबक्यात मस्त पोहतो. डबक्यात? गावात नदी नाही? होती, पण लोकांनी वाळू उपसून संपून टाकली. हॅशटॅग वाळूमुळे गावाच्या नद्या संपल्या. मग घरी गेल्यावर आमची माय आमच्या कपिल्या गाईचं
येडे, आमच्या दुधाचा भाव आम्ही नाही ठरवत, आमच्या कुठल्याच गोष्टींचा भाव आम्ही नाही ठरवत. हा, मी वाचलंय तुमच्या गोष्टीचा भाव ठरवायला कुठली तरी सिस्टीम आहे. हो का? मग तुम्ही मोठं झाल्यावर सिस्टीम म्हणा, तुमच्यावर भाव तुम्हीच ठरवाल. हो, सिस्टम असलेला शेतकरी पण हे थोडं समजा आधी व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आमच्या कापसाचे भाव मी ठरवले असते, सोयाबीन, तूर, कांदा या समध्यांचे भाव आम्ही ठरवले असते, म्हणजे आमचा बाळ गेला नसता. कुठं गेले तुझे बाबा? ते लिंबाचं झाड दिसतंय का? हा, मागच्या वर्षी त्याला लटकून गेला माझा बा. मला त्या झाडावर बदलय आवडायचं, माझा बा काढून द्यायचं, पण आता त्या झाडावर माझ्या पण फिरकत नाही. अगं काही पण हरकत नाही ग. तुझे बाबा त्या झाडाला लटकून का गेले? पेरणी केली पण पाऊस आला नाही, त्यामुळे दुबार पेरणी केली, पीक आलं पण अवकाळी पावसानं असं जोडपलं की सगळं संपून गेलं. त्यात सावकारचं कर्ज वाढलं म्हणून जमीन गहाण. ओ माय गॉड. मग त्यात बहिणीच्या सासऱ्यांनी तिला वापिस पाठवली. का? काय झालं? का तर लग्नाच्या वेळी ठरलेले पैसे दिले नाहीत. मला या समजाचं लय टेन्शन आलं आणि गेला माझा बा. ओ रेस्ट इन पीस, रेस्ट इन पीस, रेस्ट इन पीस. लय कष्ट केलं, तो रेस्ट करतोय ना म्हणून मी आनंदात आहे, बाकी काही हरकत नाही. हो, आम्ही लवकर मोठे होणार, ऍग्रिकल्चर मध्ये डिग्री घेणार. पण सिस्टम असलेलं शेतकरी. शेतकरी शेतकरी हे करिअर आहे का? मला सांग, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होतो तेव्हा तुम्ही काय बोलत नाही? वकिलाचा पोरगा वकील होतो तेव्हा तुम्ही काय बोलत नाही? मला सांग, एखाद्या मोठ्या हिरोचा पोरगा हिरो होतो तेव्हा तुम्ही काय बोलत नाही? पण जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी झाला तुम्हाला काय प्रॉब्लेम? अरे पण तुझ्या बाबांनी असं केलं तरी? मला सांग, आपले बापजादे अंथरुणात गेले म्हणून तुम्ही अंथरुणात झोपायचं सोडता का? आज आम्ही श्रीमंतीचा रुबाब घेऊन गावची गरिबी बघायला आलो होतो, पण जगात कोणी श्रीमंत असेल तर तो शेतकरी. #बळीराजा ग्रेट. शेवटी सर्वांना हाच संदेश देवाचा वाटतो की शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. आपल्या कृषी प्रधान देशात शेतकरी वाचला तर सर्व वाचतील. जे अन्न खाऊन आपल्याला ऊर्जा मिळते त्या ऊर्जेचा वापर आपण शेतकरी कल्याणासाठी केला तर कोणत्याही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की कडाक्याचे ऊन सोवा सोसाट्याचा वारा, कडाक्याचे ऊन सोवा सोसाट्याचा वारा, किंवा बरसत असो पावसाच्या ओल्या चिंबधारा, किंवा बरसत असो पावसाच्या ओल्या चिंबधारा. आमचा बळीराजा शेतात दिवसभर राहतो, आमचा बळीराजा शेतात दिवसभर राहतो. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होत हे एकच मागणे मागतो, हे एकच मागणे मागतो.